की आंब्याचा हंगाम सुरू होतो आणि हापूस, पायरी, लालबाग, केशरी यांसारख्या आंब्यांचा स्वाद घेण्यासाठी सगळेच आतुर असतात। पुण्यातील बाजारात आता आंबे दाखल झाले असून येथील हापूस आंबा परदेशातही पार्सलद्वारे पोहोचत आहे। पण पुण्यातील वरवंड येथील शेतकरी फारुख इनामदार यांनी एक अनोखा प्रयोग केला आहे। त्यांनी केवळ 20 गुंठांच्या शेतात 120 आंब्यांच्या झाडांची लागवड केली आहे, ज्यात देशी 30 आणि परदेशी 90 जातींचा समावेश आहे। विशेष म्हणजे या जपानमधील मियाझाकी आंब्याचे समावेश आहे, ज्याची किंमत जपानमध्ये 2.70 लाख रुपये प्रति किलो आहे, तर भारतात तो 1.5 लाख रुपये किलोने मिळतो। फारुख इनामदार यांनी सांगितले की त्यांच्या वरवंड येथील शेतात पूर्वीपासून काही आंब्यांची झाडे होती। काही वर्षापूर्वी हज यात्रेदरम्यान त्यांना जगभरातील विविध फळे आणि आंब्यांच्या जाती पाहायला मिळाल्या। त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी परतल्यानंतर परदेशातील आंब्यांच्या जातींची माहिती गोळा केली आणि 20 गुंठ्यात 120 आंब्यांची झाडे लावली। यात रेड आफ्रिकन, रेड तैवान, अरुनिका, बनाना मँगो, ऑस्ट्रेलियाचा A2, R2, बांगलादेशचा कटोमुनी आणि शाहजान यांसारख्या परदेशी जातींचा समावेश आहे। गेल्या 2 वर्षात ही झाडे चांगली वाढली असून त्यांना आता चांगली फळे येत आहेत। या आंब्यांपैकी काहींची किंमत काही हजार रुपये किलो आहे, पण मियाझाकी आंबा या सर्वात खास आहे। हा आंबा जपानमध्ये 2.70 लाख रुपये किलोने विकला जातो, तर भारतात त्याची किंमत 1.5 लाख रुपये किलो आहे। एका किलोमध्ये साधारण 4 ते 6 आंबे येतात आणि प्रत्येक आंब्याचे सरासरी वजन 300 ग्रॅम आहे। इनामदार यांनी सांगितले की कोयतूर जातीच्या झाडाला 8 ते 10 किलो आंबे येतात आणि त्यातील एका आंब्याची किंमत 1,500 ते 5,000 रुपये आहे। येत्या काळात ही सर्व आंबे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील। इनामदार यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की नवनवीन पिकांचा अवलंब करून उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष द्यावे। आम्ही भविष्यात आणखी परदेशी आंब्यांच्या जाती लावण्याचा विचार करत आहोत। शेतकऱ्यांनीही नवीन प्रयोग करून आपली आर्थिक प्रगती साधावी, असे ते म्हणाले। त्यांच्या या अनोखा प्रयोगामुळे वरवंड परिसरातील शेती चर्चेत आली असून परदेशी आंब्यांच्या लागवडीने स्थानिक शेतकऱ्यांसमोर नवीन संधी उभ्या राहिल्या आहेत।